मम्मी आज काय बनवणार? का बनवू? का खाते? आंबट भात. ठीक आहे. ठीक आहे, आंबट भातच बनवणार आहे. नमस्कार, मी विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी माझ्या मुलासाठी आंबट भात करणार आहे. आंबट भात ही साऊथ इंडियन डिश आहे. पुलहोरा म्हणतात त्याला तिकडे तेलंगणामध्ये. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 ग्लास तांदूळ घेतले आहे. याचा मी मोकळा असा भात तयार करून घेणार आहे. ज्या ग्लासाने मी 2 ग्लास तांदूळ घेतला त्याच ग्लासाने मी 3 ग्लास पाणी इथे घेतले आहे. या पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये तांदूळ टाकायचा, म्हणजे न फुटता अगदी व्यवस्थित मोकळा भात तयार होईल. इथे मी एवढी चिंच घेतलेली आहे. या चिंचाला आधी थंड पाण्याने धुवून घेणार आहे. चिंच मी धुवून घेतली आहे आणि याच्यात गरम पाणी ओतून याचं छान पल्प काढून घेणार आहे, चिंचेचं कोळ. इथे छोट्याशा पॅनमध्ये मी ही मेथीदाणा घेतला आहे आणि हा छान भाजून घेणार आहे आणि याची पावडर करून घेणार आहे. या भातामध्ये आपण कांदा लसूण नाही वापरत आहोत, त्याला नैवेद्याला चालतो. याच्यात कांदा लसूण बिलकुल नाही आहे. हे मी भाजून घेऊन याची पावडर करू. खूप नाही भाजायचं याला, जास्त भाजलं की जळून जातो आणि कडू स्वाद येतो त्याचा. काळे नाही होऊ द्यायचे, बस एवढे ते भाजून घ्यायचे. छान इथे पाण्याला आता उकळी आलेली आहे. त्यात तांदूळ घालून घेते उकळत्या पाण्यात आणि भात तयार करून घेते. तर इथे भातामध्ये थोडंसं मीठ आणि अगदी थोडंसं तेल, म्हणजे भात मोकळा होतो त्यात तेल टाकल्याने. इथे आता एकदम आपला आता असा मोकळा भात तयार झालेला आहे. इथे आता चिंचेचं कोळ मी काढून घेतला आणि ते गॅसवर मांडलेलं आहे. ही जी मी मेथी भाजून घेतले होते त्याची पावडर टाकून घेत आहे. इथे मी धनिया पावडर, थोडी जास्तच हळद आणि जास्त प्रमाणात मीठ आणि तिखट मात्र थोडंसं, अगदी 1.5 चम्मच 2 चम्मच घ्यायचं. खूप तिखट नसतो या भातामध्ये. हे मी त्या चिंचेच्या पाण्यात टाकून घेणार आहे. आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि छान घट्ट असं करून घ्यायचं पाणी. थोडीशी चवीपुरतं साखर घालत आहे, कारण याच्यात चिंच आहे. किंचित तसं थोडीशी साखर घालायची आणि हे पाणी छान उकळून घ्यायचं. हे चिंचेचं कोळसं एवढं घट्ट होतपर्यंत शिजवून घ्यायचं. तर गॅस बंद करून घेते. हे शिजलेलं आहे. आज भात शिजवून घेतला होता तो मी असा आता छान फोडून घेतला आहे, मोकळा करून घेतला आहे या गंजामध्ये. आता या भातामध्ये हे जे चिंचेचं कोळ आपण शिजवून घेतलं ते घालून घ्यायचं. हे मिक्स करायचं आधी आणि बघून घ्यायचं जर किती म्हणजे आवश्यक आहे तेवढं घालायचं. तर जे एवढं मी चिंचेचं कोळ केलं होतं त्याच्यातलं एवढं शिल्लक राहिलं आहे. या भाताला केवढाही भात आपण घेतला तरी त्या भाताला जेवढं आवश्यक आहे तेवढं अशा पद्धतीने असं टाकून घ्यायचं. बाकी शिल्लक राहिलेला ठेवून द्यायचं. त्याला काही होत नाही, 1 महिना 2 महिने टिकते ते चिंचेचं कोळ जे आपण शिजवलं आहे ते. परत जेव्हा आपल्याला केव्हा आंबट भात खायची इच्छा झाली त्यावेळेस आपल्याला ते करता येते. असं छान मोकळा राहायला पाहिजे. आता याला फोडणी करून घेते. हा तिरुपती बालाजीच्या प्रत्येक मंदिरामध्ये कोणत्याही असा हा प्रसाद म्हणून मिळते, तुम्ही खाल्लाच असेल. तर हा खूप छान लागतो भात. आता याला फोडणी करून घेणार आहे मी. हे झालं आहे आपलं चिंचेचं कोळ मिक्स करून. ते कढईमध्ये तेल घेतलं आहे मी भरपूर. त्यामध्ये मेथीदाणे टाकायचे फोडणीला, जिरं आणि मोहरी, हिंग. ही हरभऱ्याची डाळ आहे. हरभरा डाळ अशी छान अशी तळून घ्यायची. त्याच्यानंतर हे शेंगदाणे पण छान लाल होतपर्यंत परतून घ्यायचे, कच्चे नको राहायला. ही काळी मिरी शेंगदाणे छान आता आपले परतून झाले आहे. भरपूर असा कढीपत्ता आणि ही लाल मिरची सुकी. आता ही फोडणी छान अशी खरपूस होऊ द्यायची आणि भातामध्ये टाकून घ्यायची. ही फोडणी आता आपली झालेली आहे. मी भातावर ओतून घेते. होईल का लवकर? फोडणी मी आता ओतलेली आहे, छान मिक्स करून घेणार आहे. तर आपला हा भात आता तयार आहे. आता मी ह्याला काढून घेते. तरी ते हा आपला आंबट भात तयार झालेला आहे. ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा.
हा भात आमच्याकडे जन्माष्टमीला पण करतात. आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा, आणि जर फेसबुकला पाहत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा, आणि माझी जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू. अथर्व, आंबट भात थँक्यू. कसं झालं सांग. आपलं मस्त म्हणजे